नमस्कार. नमो बुद्धाय. जय भीम. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या तथागत बोधिसत्व यूट्यूब चॅनलवर. आपल्याला हे तर आता माहीत झालं की बुद्ध म्हणजे प्रचंड ज्ञान. आता बुद्ध हे प्रचंड ज्ञान कसंही आलेलं आहे, म्हणजे बुद्धांची सुरुवात कशी झाली हे आपण बघूयात. सिद्धार्थ गौतम हे एक राजकुमार आहेत. कपिलवस्तू नगरीतील शुद्धोधन राजा आणि राणी मायावती यांचे ते सुपुत्र. पण याही पूर्वीचे आपण खूप आश्चर्यकारक आपण माहिती जाणूयात. सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापूर्वीची, जसे की सिद्धार्थ गौतमाच्या 2 आया आहेत. पूर्वी राजांना एका राणी व्यतिरिक्त बऱ्याचशा राण्या राहायच्या, 1, 2, 3, 4. जसे की महाभारतात सुद्धा आपण बघितलं, दशरथ राजांना राण्या आहेत त्या. म्हणजे त्यावेळी ती प्रथा होती आणि ती प्रथा असल्याने जरी राजांना जास्त राण्या असल्या तरी त्यांना त्यांच्या हर एक मान सन्मानाची जबाबदारी ती त्या राजावर राहायची. म्हणून एका व्यतिरिक्त कितीही राण्या राहिल्या तरी ते एक प्रतिष्ठित आणि कौतुकास्पद होते. जसे की आता कलियुगात एका पत्नीलाही जो मान सन्मान मिळायला हवा त्याच्या 20-25% सुद्धा मान सन्मान मिळत नसल्यामुळे आता दोघा पत्नीमध्ये खूप तणावाचं वातावरण असते. याचं कारण एकच आहे की पैसा, प्रॉपर्टी व्यतिरिक्त मान सन्मान. ज्या पती पत्नीमध्ये दोघांप्रती तेवढाच मान सन्मान जर राहील तर त्यांचं आयुष्य खूप गुण्यागोविंदानं जातं. हा थोडा वेगळा जरी विषय आला तरी विषयाहून विषय वाढत चालला आपला. असंच शुद्धोधन राजांना 2 राण्या होत्या. एक मायावती आणि दुसरी त्यांचीच बहीण गौतमी. अशा 2 राण्या कपिलवस्तीतील शुद्धोधन राजांना 2 पत्न्या होत्या.
मायावती या मोठी राणी. आणि ज्यावेळी शुद्धोधन राजा आणि मायावती राणी यांच्या मिलनाच्या रात्री जे काही रीतिरिवाज, जी काही पूजा अर्चा करायची असते ती करू राजा शुद्धोधन आणि राणी मायावती यांच्या मिलनाच्या रात्री राणी मायावतीला एक गोड स्वप्न पडलं. आणि त्या स्वप्नामध्ये सिद्धार्थ गौतम येण्यापूर्वीच भगवान बुद्धांनी एक संकेत देऊन गेले. आणि ते कशा प्रकारचे संकेत देऊन गेले ते आपण पुढील व्हिडिओत बघणारच आहोत. तोपर्यंत नमो बुद्धाय, जय भीम. भवतु सब मंगल. आणि तो स्वयंदीप